आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही. इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहे टेकिट सुपरमार्ट. टेकिटचा वायदा जास्तीत जास्त फायदा. तांदूळ आणि तृणधान्य, कडधान्य, खाद्यतेल, दुग्ध उत्पादने, मसाले, कॉस्मेटिक्स, स्टेशनरी, क्रीडा साहित्य, कपडे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक, घरगुती उपकरणे, सायकल्स, फुटवेअर, खेळणी, भेटवस्तू. MRPवर किमान 10 ते 60% सूट. यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टीव्ही, फ्रीज, इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट. 10% पासून ते 60% बचत. प्रत्येक वस्तूवर बचत. टेकिट मॉलमध्ये या आणि भरघोस खरेदी करा. एकावर एक फ्री वस्तू मिळवा. यामध्ये घरगुती उपकरणे, कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट. पत्ता पंचवटी टॉकीज रोड, छत्रपती शाहू महाराज पुतळ्याजवळ. खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता. आजच या टेकिट मॉलमध्ये. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. नरंदे कुंभोज रोडवरील बियर बारला परवानगी देऊ नये, महिलांचे ग्रामपंचायतीला निवेदन. नरंदे बाहुबली रस्त्यालगत असणाऱ्या मुल्ला गुरुजी वसाहतीत होत असणाऱ्या बियर बारचा परवाना थांबवण्याबाबत ग्रामपंचायत कुंभोज सरपंच जयश्री जाधव यांना निवेदन देण्यात आले. कुंभोज येथील मुल्ला गुरुजी या वसाहतीत सागर बियर बार या नावाने विदेशी मद्य विक्रीचा व्यवसाय सुरू करण्याचा प्रस्ताव नामदेव राजाराम पाटील राहणार नरंदे यांनी राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर येथे पाठवलाय. सदर बियर बार व परमिट रूम आमच्या वसाहतीच्या मध्यभागी सुरू करणार असल्याने सदर ठिकाणी अशांतता निर्माण होऊन आम्हाला नाहक त्रास होणार आहे. त्यामुळे आमचे कौटुंबिक आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे. तरी नामदेव राजाराम पाटील राहणार नरंदे किंवा त्यांच्यातर्फे कुंभोज महसूल क्षेत्रातील गट क्रमांक 2386 मधील मिळकत क्रमांक 4353 या मिळकतीमध्ये देशी, विदेशी किंवा कोणत्याही मद्य विक्रीचा परवाना मंजूर करण्यात येऊ नये यासाठी बियर बार परिसरातील महिलांनी कुंभोज येथे ग्रामपंचायत इथे निवेदन दिले. वैभव भोसले, राहत अली, बाबासाहेब मुल्ला तसेच महिला उपस्थित होत्या. सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल. यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया, ऑपरेशन थिएटर, सुसज्ज कॅथलॅब, सुसज्ज 28 बेडचे ICU, सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर, फ्री होम सॅम्पल कलेक्शन, 10 सूट. यामध्ये रक्तलघवी व इतर काही